नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही एक फ्रूट चॅलेंज करणार आहे आणि मी तुला गेमच्या बद्दल सांगतो की याला गेमच्या बद्दल नाही माहित. तर फर्स्ट ऑफ ऑल तुला एक फ्रूटचं नेम गेस करा, म्हणजे मी गेस करणार, तू कुठलं नेम तुझ्या मनामध्ये ठरवलास, तुझ्या मनामध्ये असं माइंड मध्ये सेट करून ठेवायचं आहे हे फ्रूट आहे. तर मी तुला विचारणार की फ्रूट कसं दिसतं, म्हणजे महाग आहे काय स्वस्त आहे, आताच्या सीझन मध्ये आहे काय, म्हणजे कुठल्या सीझन मध्ये असतं, साईज काय आहे, कलर काय आहे, मी याला सगळं विचारणार फ्रूटच्या बद्दल. मग सेम तू मला सांगायचं, मी एक माइंड मध्ये माझ्या फ्रूट हे करून ठेवते, मग नंतर तू मला सेम विचारायचं. तर तुला रूल्स कळलेत? तर स्टार्ट. बोलू शकतो ना आपण? हा, बोलू शकतो, म्हणजे विचारू शकतो. आता समज तू माइंड मध्ये एक सेट करून ठेवलास फ्रूट, तर मी तुला विचारणार की ते छोटं आहे, ते कुठल्या कलरचं असू शकतं, म्हणजे महाग आहे का स्वस्त आहे, असं विचारू शकतो. ठीक आहे, तर हे आमचं चॅलेंज असणार आहे. तर बघूया चॅलेंज मध्ये कोण जिंकतं आणि फर्स्ट आन्सर कोण देतं बघूया. आणि आमचं म्हणजे प्राइस काय गिफ्ट असणार आहे, हा मला चॉकलेट देणार. ठीक आहे, डन. ही हरली तर हिने मला बिर्याणी देणार आहे. ओ माय गॉड, असं नाहीये, चॉकलेटची डील आहे, बिर्याणी वगैरे काही नाहीये. चला आम्ही स्टार्ट करूया चॅलेंज. तर सांग आता. नाही, चल मी तुला फर्स्ट म्हणतो, तू एक ठरवून घे नाव फ्रूटचं कुठलं. तर ठरवलास? चला बघूया, आम्ही विचारूया त्याला आता की हे फ्रूट छोटा आहे काय मोठा आहे साईज मध्ये? मोठा आहे. मोठा आहे किमान, म्हणजे एवढं मोठं असणार. ठीक आहे, म्हणजे साईज असं शेप कुठं आहे, ओव्हल शेप आहे काय राऊंड शेप आहे? ओव्हल शेप आहे. ओके, ओव्हल शेप आहे. तर कुठल्या पण सीझन मध्ये खाऊ शकतो काय, असं उन्हाळ्यात पावसाळ्यात असं? नाही, कुठल्याही सीझन मध्ये. त्याच्यात कधी कधी बी असते आणि कधी कधी काही काही त्याच्यामध्ये बी नसते. येलो कलरचा आहे फ्रूट, येलो अँड ऑरेंज. म्हणजे पिकल्यानंतर येलो होतं. पपाई. येस. आता माझी बारी. ओके, हा, एक मिनिट मला ठरवू दे फ्रूट. ठीक आहे, ठरवले. एवढं नको गेस कसं केलीस? अरे म्हणजे मी विचारण्याचा तरीका माझा सेम, तू पण मला तसंच विचार. बघूया. हा, मी ठरवले, तू विचार आता. साईज म्हणजे कसं, छोटा की मोठा? छोटा आहे. इतकं साईज की मोठं साईज? एकदम मीडियम साईज. कुठल्या सीझन मध्ये येतं की ह्या सीझन मध्ये जास्तीत जास्त घेतात ते? हिवाळ्यात की उन्हाळ्यात? म्हणजे मधल्या ह्याच्यात, त्या म्हणजे एकदम थंडीमध्ये पण नाही, गरमीमध्ये पण नाही, ते मधलं असते की नाही, मिडल त्याच्यातलं, म्हणजे थंडी जास्त नसते, गरमी जास्त नसते. गोड असतं की आंबट असतं? एक एकदा आंबट पण असू शकतं, एक एकदा गोड पण असू शकतं, म्हणजे ते गोडच असायला पाहिजे, पण एक एकदा आंबट पण भेटतंय, मला पण भेटलंय म्हणून सांगायला. बी एक असते की बी वगैरे काय नसते? बी नसते. सगळ्यांचं फेवरेट आहे ते, आणि ऑल म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये युज करतात ते लोक आजकाल, तर खास. कलर कसा आहे पिकल्यानंतर? रेड. पिकलाय, हा रेडच आहे. रेड कलर काय फ्रूट आहे? रेड आहे की ऑरेंज आहे? रेड आहे, सगळ्या लहान मुलांना पण आवडतं. मँगो? नो, मँगो रेड असतो भाई, क्या ये? म्हणजे आतून रेड असते की बाहेरून रेड? अरे भाई, आतून म्हणजे बाहेरून रेड असतं, त्याला लीव्स असतात वरती, असं लीव्स असतात छोटे छोटे टाइप. ड्रॅगन? नो या, नो. ड्रॅगन इज पिंक. काय ड्रॅगन रेड वाला फ्रूट कोणता आहे? रेड वाला, रेड वाला, रेड वाला, इतना नहीं पता. डाळिंब? रेड असतं ना ते? रेड असतं, बट साईज आहे बघ एवढी असू शकते, एवढी. सांगालोय मी तुला, एक हिंट द्यालोय मी तुला, बघ किती चांगली मुलगी आहे. बी नसते मला रे. बी नसते? अरे कट करून खातो. ओके, स्ट्रॉबेरी. काय मी सगळं सांगितलंय. सॉरी की यार. चल आता अनेकदा तुला एक चान्स. मी काय बघूया, 3-3 बारे आहे, त्याच्यामध्ये कोण जिंकते ते विनर आहे. तर ठरवलास काय कुठला फ्रूट? थांब 2 मिनिटं. साईज छोटू मोठू मीडियम? मीडियम पण मिळतं, मोठं पण मिळतं, आणि खूप मोठं पण मिळतं. गोल असतं काय, ओव्हल? गोल असतं. छोटा पण मिळतं, मीडियम पण मिळतं, आणि मोठंही मिळतं. कलर असू शकतं, एवढं कसं? वॉटरमेलन. करेक्ट. यार लवकर गेस करायला.
अरे याच्या साईजलाच मी ओळखालोय. हे बघा मित्रांनो, असं म्हणाल वॉटरमेलन कसं आपल्या साईज प्रमाणेच मिळतं ना. आम्ही बघून घेतो. हा चल आमचे 4 लोक आहेत, 4 5 माझं गेसिंग जरा कमी आहे वाटतं. आय विल ट्राय माय बेस्ट. आता चल मी ठरवते. ओके डन. एवढा लवकर? साईज कशी आहे? साईज गोल आहे, म्हणजे मीडियम आहे साईज अशी. ऑरेंज कलर आहे की नाही संत्राच असेल मग? नाही म्हणजे गोल असतं. हा छिलका ओपन करून खायचं आहे हे? हा छिलकामधून पण खातात आणि एक एक लोक छिलका काढून पण खातात, कारण ते छिलका खाल्यावरतीच चांगलं असतं. कलर कोणता आहे? ब्राऊन. चिकू. येस. एक तरी मिळालं. चला किती झाले काउंटडाऊन माझे? 2-2 झाले ना, बट मी जास्त टाइम घेतलो, तू कमी टाइम घेतले. फर्स्ट तू नाही ओळखूला. हा, ते खूप टाइम घेतलो. हा चल आता तुझी माय बारी. बॅड गाईज. तुझी बारी. एकदम डिफिकल्ट आहे ना तुला. ठरवलंस? ठरव. बापरे. काय साईज? छोटा मोठा कितना? तो छो असतं. गोल असतं काय ओव्हल असतं काय कसं? ओव्हल शेपच असतं मोस्टली, ओव्हल. आणि कधी पण येतं. कलर? ग्रीन असतं, कधी कधी ब्राऊन होतं. ओव्हल शेपचं असतंय? हा, ओव्हलचं काय असतंय बाई? ग्रीन असतं मोस्टली. आणि ओव्हल शेप करेक्ट? हा, महाग असतं काय स्वस्त असतं? स्वस्त असतं. फळ नाही आहे ते. हा, फळच आहे सोडा. ओके, हा फळच आहे. स्वस्त आहे. कुकुंबर? खूप बरी. एवढं मोठं कुठं असतं बे? हो असं. हा चल ठीक आहे, मग काय असू शकतं तसं. आणि काय ते फ्रूट? फ्रूट आहे का? पहिला तू ठरव, नाही तर फ्रूट आहे काय मलाच विचारायला आहे. म्हणजे कसं तू चालणार? गेस कर, मग फ्रूट आहे की नंतर आपण ठरवू. अरे म्हणजे बघ ना, म्हणजे मला फ्रूट मध्ये ते माहित व्हायला पाहिजे की हा, हा fruitच आहे फ्रूटच ते. आहे म्हणून, तर कसं ते कळणार? खाऊ पण शकतात ना, आतून खातात. हा, खाऊ शकतात, पिऊ शकतात. अरे यार दिमाग की बत्ती नाही चल रही है. काय असू शकतं, काय असू टफ शकतं? असतं. कुणाला माहिती आहे तर कमेंट डाऊन करून सांगा मला की हा फ्रूट कुठला असणार, हा व्हेजिटेबल बाहेरून फ्रूट. टफ असतं. ते फ्रूट आहे ना, फ्रूटच नाही, वाटतं तर फ्रूट आहे. आणि जरा सांग त्याच्या फ्रूटच्या बद्दल मला तुझ्या. आपण ते पिऊ पण शकतो, आणि पिऊन झाल्यावर त्याच्या आतलं काय ते खाऊ शकतो. ओके नारळ. हो, राईट. कोकोनट. पिऊ पण शकतो म्हटला नाही आणि खाऊ शकतो, नंतर कळलं त्याची मलाई खातात आणि पितात, नंतर आठवलं अरे यार नारळ यार shit. आता माझा आहे ना लास्ट. लास्ट. आता टफ लूंगी मैं, टफ पक्का ही टफ लूंगी. मैं जीतूंगा. ठीक आहे. ओके. आत बी असते त्याची. नाही. खाऊ शकतो, पिऊ शकतो. खाऊ शकतो. साईज केवढे? छोटी आहे. बी नसते त्याला. बी नसते. छोटी साईज आहे. बोर. छोटी साईज. छोटी म्हणजे एवढे. कलर कसा असतं? रेड. रेड. अरे यार ह्याला हे फ्रूट पण नाही माहित, काय होणार बघा मित्रांनो, काय होणार? टोमॅटो. अरे टोमॅटो हे म्हणतात फ्रूट आहे का? टोमॅटो व्हेजिटेबल मध्ये पकडतो आम्ही. ओके, चालेल. अरे यार ह्याला फर्स्ट स्टँडर्ड मध्ये बसावं लागणार. छोट असतं, रेड असं. म्हणजे चव कशी असते? गोड असते. त्याची पण कसं, हा गोड पण असते, थोडी थोडी चुकून. खट्टा. हा खट्टा असते टाईप. तरी सांगितलं. आज बी नसणार आणि कोणतं फळ आहे? साईज एवढी सकीच असते. हा एवढी. इतका एवढी. तुम्हाला कळलं असलं तर सांगा. अरे मी हारणार आहे वाटतं. रेड चिताले भगवान. आता काउंटडाऊन सुरू का की हे लास्ट आहे. नो चिटिंग, कारण खूप टाइम घेतो या. ओके. तर 5 मिनिट्स काउंटडाऊन सुरू होते. तुमच्या समोरच करते मी, चिटिंग नाही करणार. 5 मिनिट 5 मिनिट्स. काउंट. टिक 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 1. हे मिनिट कुठं झालं? जे पण असू दे, आम्ही असंच करतो लहानपणापासून. टिक 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 2. रेड असतंय. बोर नाही. टिक 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 3.
टिक 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 4. ओके पास. टिक 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 5. पास. I'm the winner. It's cherry. अरे यार आम्ही गरीब लोक, आम्ही जिल्हा परिषद शाळा, चेरी कुठं खात आम्ही. सगळ्यांना माहित असते कुठले पण स्कूलमध्ये असं स्कूलला नाव नाही आमच्या ठेवायची. स्कूलमध्ये नाही, आमच्या जिल्हा परिषद मध्ये असं चेरी बिरी नाही, आम्हाला बोरं शिकवलंय. अरे नाही बट कमेंट डाऊन करून सांगा की कोण खरं खरं खेळलंय आणि कोण चिटिंग केलंय, कोण जास्त टायमिंग घेतलंय हे सांगा मला कमेंट आय एम द करून. विनर. आणि असे चॅलेंजेस आम्ही आणि पुढे करू, मस्त एन्जॉय करू. म्हणजे तुम्हाला आमचे असे ब्लॉग बघायला आवडतील काय आम्हाला मी कमेंट हारलेलो आहे गाईज. मी जिंकलेलो आहे. तर आता हा chocolate मला द्यावं? उद्या चॉकलेट देणार आहे. बघू आज देतो काय उद्या काय पाणी मारतो मी सांगणार काय तुम्हाला. हे खोटं सांगतोय मला की चॉकलेट देणार आहे आणि देणार 1 रुपयाचं चॉकलेट आणून. चॉकलेट आहे. 1 रुपयाचं म्हणजे काय कॅडबरी काय? हा बोला होता चॉकलेट की मला कॅडबरी देणार. नाही, चॉकलेट आहे. चला बघूया. तर आमच्या चॅनलवरती नवीन असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट डाऊन करून सांगा की आमचा हा व्हिडिओ कसा होता, तुम्हाला आवडला की नाही. असे आम्ही पुढे खूप सारे व्हिडिओज घेऊन येणार आहे. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय 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 बाय. गाईज.